हॅलो स्टुडंट्स. सो आजचा जो डिस्कशन पॉईंट आहे तो आहे हाऊ डू वी कॅल्क्युलेट पर्सेंटाईल स्कोर्स फॉर MHT-CET एक्झाम. तुम्ही ऐकलं असेल की 2019चा जो रिझल्ट होता त्याच्यामध्ये मुलांचे स्कोर्स नव्हते आले 200मधनं किती मार्क मिळाले, त्यांचे पर्सेंटाईल आलेले. बऱ्याच जणांना हा डाऊट असतो की सर पर्सेंटाईल म्हणजे काय असतं. 98 पर्सेंटाईल, 97 पर्सेंटाईल. तर हे 97 पर्सेंटाईल म्हणजे पर्सेंटेज आहे का काय, की 100मधनं 97 म्हणजे 200मधनं 194 असं आहे का? तर तसं नसतं. पर्सेंटाईल हा एक वेगळा प्रकारचा ॲनालिसिस असतो की ज्याच्यावरनं तुम्हाला बेसिकली रँक काढता येतो. रँक काढण्याचा तो कामाचा असतो. सो टुडे वी विल सी इन डिटेल की पर्सेंटाईल CET कशी कॅल्क्युलेट करते आणि पर्सेंटाईल कॅल्क्युलेट केल्यावरती तुम्ही तुमचा रँक कसा काढू शकता. ओके. सो त्याच्यासाठी त्या एक्सप्लेनेशनसाठी मी इथे एक छोटासा एक सॅम्पल सेट बनवला आहे. सॅम्पल सेट जो आहे तो सॅम्पल सेट मी 400 स्टुडंट्सचाच बनवला आहे. रियालिटीमध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र CET जी आहे ती रफली 4 लाख 4.5 लाख मुलं देतात PCM आणि PCB मिळून. फक्त PCM बघितलं तर साधारण 2.5 ते 3 लाख मुलं देतात. सो आपण एक्झाम्पल घेऊ, 4 लाख मुलं CETची एक्झाम देणार आहेत आणि त्यातला मी 400मध्येच फक्त कन्वर्ट केला आहे जस्ट इन ऑर्डर टू एक्सप्लेन यू द मिनिंग ऑफ पर्सेंटाईल. ओके. आता ही जी एक्झाम आहे CETची ती 4 लाख मुलं एकाच दिवशी काही देत नाहीत. तेवढे कम्प्युटर सिस्टम्स, तेवढे इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे अवेलेबल नाही आहे सध्या. सो त्यामुळे एक्झाम्सला वेगवेगळ्या स्लॉट्समध्ये आणि शिफ्ट्समध्ये घेतात. जसं की मागच्या वर्षी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स ह्या सेक्शनला त्यांनी 2 दिवसांमध्ये 4 स्लॉटमध्ये डिवाईड केलेलं. तसंच मी इथे करतो 2 दिवसांमध्ये डे 1 आणि डे 2 2 दिवसांमध्ये 4 शिफ्ट्स, शिफ्ट 1 शिफ्ट 2 शिफ्ट 1 शिफ्ट 2 आणि प्रत्येक स्लॉटमध्ये मी 100 मुलं रँडमली टाकणार आहे. या 400मध्ये मला माहीत नाही कोण हुशार आहे, कोणी चांगला अभ्यास केला आणि कोणी कमी अभ्यास केला आहे. रँडमली आय एम गोइंग टू पुट 100 स्टुडंट्स इन ईच स्लॉट. आता तुम्ही रँडमली याच्यात कुठे येत आहेत हे तुमच्या लकवर डिपेंड करतं, बरोबर ना. सो आता बघा, तुम्ही नीट ऑब्झर्व करा. जर एखादा स्टुडंट फर्स्ट स्लॉटमध्ये आहे आणि त्या स्लॉटमध्ये ज्या 100 मुलांनी एक्झाम दिली आहे त्या स्लॉटचा टॉपर 190 मार्क्स आणून बसला आहे. दुसऱ्या स्लॉटमध्ये जो टॉपर आहे त्याला 180 मार्क्स आहेत. त्याचे 2 रिझन असू शकतात. एक तर त्या स्लॉटमध्ये सगळ्यांचा अभ्यास कमी आहे म्हणून टॉप कमी आला आहे, किंवा तो पेपरच खरंच टफ आहे त्यामुळे त्यांचा रँक कमी आला, त्यामुळे त्याचा टॉपर कमी आला आहे. तिसऱ्याचा टॉपर 195 आहे. परत 2 रिझन्स आहेत. एक तर खूपच त्याच्यामध्ये हुशार मुलं भरली आहेत, किंवा पेपर खूप सोपा आहे. आणि चौथा तर बघा, सगळ्यात कमी टॉपर आहे, 160 मार्क्सचा फक्त टॉपर आहे. हा जो पेपर असेल तो ऑब्व्हियसली एक तर खूप टफ आहे किंवा त्याच्यामध्ये जरा कमी अभ्यास करणारी मुलं भरलेली आहेत. सो असं रँडमली मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो आहे की या 4 दिवसांमध्ये 100 असं 4 शिफ्ट्समध्ये 2 दिवसांमध्ये एक्झाम झाली आणि मला ह्यांचे टॉपर्स असे मिळाले. या टॉपरला सरळ त्यांनी 100 पर्सेंटाईल देऊन टाकतात. स्ट्रेट अवे दिस इज 100 पर्सेंटाईल, यू कॅन कॉल इट. ह्या बॅचचा टॉपर आहे, या बॅचचा हा टॉपर आहे, या बॅचचा हा टॉपर, या बॅचचा हा टॉपर आहे. कधी कधी 2 160वर असू शकतात. सो त्यांना 100 पर्सेंटाईल नॉर्मली मिळतं. मग आता नेक्स्ट काय होतं, नेक्स्ट बघा काय होतं. जर आपण तुम्ही ॲज अ स्टुडंट समजा तुमचं लक आणि तुमचे जे काही आहे स्टार्स तुम्हाला फर्स्ट डे शिफ्ट 1मध्ये समजा तुम्ही प्लेस झाला असाल आणि तुमचा स्कोर 140 आला. समजा तुमचा स्कोर 140 आला तर 190 आणि 140मध्ये तुम्ही 100मधनं रँक लावलं तर 100मधनं फर्स्ट रँक 190 असेल, सेकंड रँक 180 असेल, थर्ड रँक 175 असेल, फोर्थ रँक, फिफ्थ रँक. समजा तुमचा रँक आहे 7th रँक. मी जस्ट एक्झाम्पल देतोय. तुमचा रँक अजून खाली पण असू शकतो. तुम्ही म्हणाल सर एवढ्या 40 मार्कांमध्ये खूप लोक असतील. तर असतील, पण मी 100च मुलं घेतली आहेत ना. रियालिटीमध्ये खूप मुलं असतात, बट आउट ऑफ 100 फक्त स्टुडंट जर काय तुम्ही बघितले ना तर खरं सांगितलं तर 190 आणि 140मध्ये फक्त 2 किंवा 3च मुलं असतात. तेवढे पण मी जास्त म्हणतोय. या रेंजमध्ये खूप कमी मुलं असतात, तरी मी 7 मुलं घेतोय. सो समजा तुमचा रँक 7वा आहे म्हणजे तुमच्यावरती 6 मुलं आहेत. तर 6 मुलं तुमच्यावरती आहेत, याचा अर्थ तुमचा पर्सेंटाईल किती आहे. तर तुमचा पर्सेंटाईल कॅल्क्युलेट कसा होतो तर बघा, तुमच्या खाली किती मुलं आहेत. तुमच्या रँकच्या खाली मुलं 94 आहेत. तुमचा किंवा तुमच्या खालच्या रँक 94 मुलं आहेत. तुमच्यावरती 6 आहेत म्हणजे तुमच्या खाली 94 मुलं आहेत त्या लिस्टमध्ये, बरोबर ना. 94 अपॉन टोटल किती मुलं आहेत 100 इंटू 100. दिस विल बेसिकली गिव्ह यू पर्सेंटाईल. मी मुद्दामून 100 घेतलं आहे की सो हा 100 आणि हा 100 कॅन्सल होणार आहे. सो डायरेक्टली तुम्हाला मिळणार आहे की तुमच्या खाली 94 मुलं आहेत म्हणजे तुमचा पर्सेंटाईल 94, बरोबर. ह्याच्या खाली 100 मुलं आहेत, ह्याचा रँक पकडून सो ह्याचा पर्सेंटाईल 100 आहे. ह्याच्या खाली 100 मुलं आहेत, त्याचा रँक पकडून सो त्याचा पर्सेंटाईल 100 आहे. सो क्लिअर आहे का.
आता हे तर आपण फक्त 100 मुलांसाठी घेतोय. सो तुम्ही म्हणाल सर मी हाच पेपर इथं दिला असता किंवा मी इथं दिला असता तर मला 140 मिळाले असते आणि माझा पर्सेंटाईल वाढला असता. माझ्या खाली म्हणजे मी फक्त ह्याचा 3rd रँक आलो असतो मी, म्हणजे माझ्या खाली 3rd रँक आलो असतो, म्हणजे मी आणि माझ्या खाली 98 लोक असती, म्हणजे 98 पर्सेंटेज आला असता. बट हे इथे अझम्पशन चालत नाही की तुम्हाला ह्या पेपरला 140 पडलेत म्हणजे ह्या पेपरला पण 140 पडणार. हे अझम्पशन चालत नाही. का नाही चालत? कारण की असं आपण नॉर्मलाइज जेव्हा करतो ना तेव्हा आपण असं अज्युम करतो की सगळ्या सेटमधली मुलं इक्वली हुशार आहेत आणि स्कोर्स वरती खाली झाले असतील तर ते फक्त टफनेस लेवलमुळे झाले असतील. ह्याचा अर्थ हा पेपर ह्याच्यापेक्षा टफ आहे. सो तुमचा प्रपोर्शनली स्कोर खाली येणार आहे, तुमचा स्कोर प्रपोर्शनली मे बी 120 येणार आहे आणि तुमचा रँक 7च राहणार आहे या सेटमध्ये पण. असं आपण नॉर्मलाइज करतो त्याला. सो तुम्ही ह्या सेट नाही, तुम्ही कुठल्याही सेटमध्ये पेपर दिला असता तर तुमचा स्कोर नक्की वरती खाली झाला असता, बट तुमचा रँक तरी पण 7वाच राहिला असता आणि तुमचा पर्सेंटाईल 94% आला असता, 94 पर्सेंटाईलच आला असतं. क्लिअर आहे का? सो वेगवेगळ्या दिवशी पेपर घेण्यामध्ये नॉर्मली स्टुडंट्स काय म्हणतात की हा पेपर इझी आहे म्हणजे मला इथे माझा नंबर लागला पाहिजे. तर तसं नाही आहे. तुमचा नंबर टफ पेपर असू देत, इझी पेपर असू देत, कुठेही असू देत, तुमचा पर्सेंटाईल हा तुमच्या टॉपरच्या रिस्पेक्ट टू तुम्ही कितव्या रँकवरती आहे हे डिसाईड करणार आहे, नॉट की तुमचा स्कोर किती आहे. सो असं होऊ शकतं की एखाद्या मुलाला 120 मार्क आहेत तरी त्याचा पर्सेंटाईल 93 आहे आणि एखाद्या मुलाला 140 मार्क आहेत तरी त्याचा पर्सेंटाईल 93 आहे किंवा 94 आहे. दोघांचं होऊ शकतं असं. असं पण होऊ शकतं की एखाद्या मुलाला 195 जो आहे ना त्याला 190 इथे 192 आहेत बट त्याचा रँक 2 आहे म्हणजे त्याचा पर्सेंटाईल 99 आहे. बट एखाद्याला 160च मार्क आहेत पण तो टॉपर आहे त्या ग्रुपचा तर त्याचा 100% आहे. समजतं ना? सो मार्कांवरतून पर्सेंटाईल डायरेक्टली जज करणं थोडंसं ट्रिकी असतं. ते डायरेक्टली आपण असं नाही म्हणू शकत की हे मार्क म्हणजे एवढे पर्सेंट आहे. त्याच्यामध्ये ॲक्च्युली तुम्ही कुठल्या सेटमध्ये, कुठल्या शिफ्टमध्ये, कुठल्या दिवशी तुमच्या बरोबरची मुलं कशी परफॉर्मर आहेत हे सगळं मॅटर करतं. तुम्हाला तर हे नक्कीच वाटेल की ह्याच्यामध्ये लक फॅक्टर डिपेंड करत असेल खूप सारं. कारण की मी कुठल्या शिफ्टमध्ये, माझ्या शिफ्टमध्ये सगळी एकदम कमी अभ्यास करणारी मुलं आली तर माझा पर्सेंटाईल जास्त येणार आणि जर माझ्याबरोबर सगळी हुशार मुलं आली, खूप अभ्यास करणारी मुलं आली तर माझा पर्सेंटाईल कमी येणार. म्हणजे हे लकवर डिपेंड करत असेल. बट हे लकवर डिपेंड करत नाही स्टुडंट्स. त्याचं रिझन सांगतो मी तुम्हाला. कारण की ज्यावेळेस कमी मुलं असतात ना त्यावेळेस चान्स असतो लकवरती. कारण की 400 मुलांमध्ये समजा 4 मुलं एकदम टॉपर आहेत, 4 मुलं खूप अभ्यास करणारे आहेत, त्यांचे स्कोर खूप चांगले येतात आणि लक बाय चान्स 4चे 4 इथे आले, लक बाय चान्स. त्या केसमध्ये येस बाकी ग्रुप्सला फायदा होऊ शकतो त्या केसमध्ये. बट ज्यावेळेस आपण 4 लाख मुलांबद्दल बोलतो ना आणि ज्यावेळेस आपण 4 लाख मुलांना 1 लाख, 1 लाख, 1 लाख आणि 1 लाख असं डिस्ट्रीब्यूट करतो त्यावेळेस मात्र हा फॅक्टर कुठेच राहत नाही. ते गोष्टी सगळ्या नॉर्मलाइज होऊन जातात. कारण की 4 लाख मुलांमध्ये असं तर होणार नाही की सगळे हुशार त्यांनी पकडून एकात टाकले. ओके, हे रँडमली सॉफ्टवेअर जनरेट करतो की कोणाचं शिफ्ट कधी मिळणार आहे. ठीक आहे. सो आधी असं नव्हतं. 2018पर्यंत जर काही तुम्ही CETची एक्झाम बघितली 2018पर्यंत तोपर्यंत एकच दिवशी एक्झाम व्हायची आणि ती होती पेपर पेन एक्झाम. म्हणजे पेपरवरती एक्झाम असायची, बबल शीट्स फिल करायच्या होत्या. सो त्या एक्झाममध्ये सिम्पल होतं. एकच पेपर पूर्ण महाराष्ट्रातली 3 लाख मुलं, 4 लाख मुलं देणार, त्या पेपरवरती मार्क निघणार. मग त्याच्यामध्ये कोण काय देतं आहे, कोण नाही, कोण कुठला पेपर देतं आहे, इझी पेपर, टफ पेपर, असा सीनच नव्हता. तो सीन आता चालू झाला आहे ऑनलाईन झाल्यामुळे. तुम्ही म्हणाल हे ऑनलाईन झाले म्हणजे चुकीचं झालं का? मग असं झालं तर असं नव्हतं, जुनं चांगलं होतं, तर असं नाही आहे. प्रत्येकाला मेरिट्स आणि डिमेरिट्स असतात. सो ऑफलाईनमध्ये पेपर चेकिंग वॉज डिफिकल्ट. ऑफलाईनमध्ये खूप सारे वेगळे इश्यूज होते. ऑनलाईनमध्ये तसे इश्यू नाही आहे. ऑफलाईनमध्ये पेपर पेनमध्ये समजा तुम्ही आन्सर बी मार्क केलं, तुम्हाला वाटलं रे नाही याचा आन्सर सी असलं पाहिजे, यू कॅनॉट चेंज इट. इथे तुमच्याकडे ऑप्शन आहे, एका क्लिकवरती यू कॅन चेंज इट. ऑफलाईनमध्ये तुम्ही एक गोल भरण्यासाठी जो टाईम घालवता ना तो 3 ते 4 सेकंड असायचा. ऑनलाईनमध्ये एक क्लिक विदिन मायक्रोसेकंड, विदिन मिलीसेकंड किंवा फ्रॅक्शन ऑफ सेकंड, मला म्हणायचं आहे फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये होऊ शकतं. सो ह्या गोष्टी तुम्ही खूप लवकर करू शकता. सो ॲडव्हान्टेजेस तर आहेतच. बरं, तुम्ही म्हणाल तरी पण नाही, हे थोडंसं अनफेअर आहे. 120ला जास्त पर्सेंटाईल आणि 140ला कमी पर्सेंटाईल, हे अनफेअर आहे. तर ह्याचे अनफेअर काही नाही आहे. कारण की मी तुम्हाला जसं सांगितलं, जसा नंबर ऑफ स्टुडंट्स वाढणार आहेत हे सगळ्या गोष्टी नॉर्मलाइज होणार आहेत आणि नॉर्मलाइज झाल्यामुळे इश्यूज जनरली राहणार नाही आहेत की एका पेपरमध्ये टफ, एका पेपरमध्ये इझी. हा इश्यू मागच्या वर्षी जनरेट झालेला आणि त्यांनी काय मिस्टेक केलेली किंवा त्यांनी काय इश्यू, कशामुळे इश्यू जनरेट झालेला तो बघा. इश्यू जनरेट झालेला PCMB वाल्या स्टुडंट्ससाठी. PCMB
CETनी ग्रुपिंग कसं केलेलं तर त्यांनी फर्स्ट 2 दिवशी PCM वाल्यांना ठेवलेलं आणि नंतरच्या दिवशी त्यांनी PCMB अशा ग्रुप्सच्या मुलांना ठेवलेलं. PCMB वाल्या मुलांना ठेवलेलं सेकंड ग्रुपमध्ये, फर्स्ट ग्रुपमध्ये PCM वाल्यांना ठेवलेलं. आता नॉर्मली आपण असं ऑब्झर्व करतो, म्हणजे माझं पर्सनल ऑब्झर्वेशन असं आहे की जे लोक PCM करतात त्यांचा फोकस क्लिअर असतो की इंजिनिअरिंगच करायचं. जे लोक PCB करतात त्यांचा एम क्लिअर असतो की त्यांना नीट किंवा मेडिकलच करायचं. बट जे लोक PCMB असतात त्या लोकांचा फोकस थोडासा डायव्हर्टेड असतो, एक तर PCM किंवा PCB. काही मुलं अशी पण असतात की नुसतं बायोलॉजी ऑप्शन म्हणून ठेवलेला असतो की बाबा आपण नुसतं ऑप्शन बायोलॉजी एक पेपर म्हणून देऊ. सो अशी काही मुलं असतात. बट ह्या पर्टिक्युलर ग्रुपमध्ये असं ऑब्झर्व करण्यात आलं की एवढे चांगले स्कोर्स नव्हते झाले. म्हणजे 150 स्कोर होता तरी 150 स्कोरला 99% आलेले. का? त्याचं रिझन काय होतं? पेपर टफ होता का? तर पेपर टफ होता, असेलही पेपर टफ. बट दुसरी गोष्ट, इथे जास्त फोकस्ड स्टुडंट नव्हते जेवढे PCMला फोकस्ड किंवा PCBला फोकस्ड असतात. PCMB नॉर्मली सेफ साईड, हे झालं तर हे, ते झालं तर ते, असे स्टुडंट्सची टेंडन्सी असणारे स्टुडंट्स जास्त होते याच्यामध्ये. असं नाही ह्याच्यामध्ये हुशार नव्हते, हुशार पण होते त्याच्यामध्ये. हुशारवाल्यांनीच स्कोर चांगले आणले. पण त्यांचे जेव्हा स्कोर 150 आले हुशारवाल्यांचे, तर त्यांना 190 देणारी कॉम्पिटिशनवाला कोणीच नव्हता जो प्युअरली फोकस CETवर करत होता. सो 150 160च्या स्कोरलाही 99% मिळाले. वेअर ॲज PCMBमध्ये इवन 120च्या स्कोरलाही चांगले पर्सेंटाईल मिळाले. ओके, सो जे मागच्या वर्षी झालं ते झालं. यू कॅनॉट डू एनिथिंग इन दॅट केस नाव. बट ह्या वर्षी CETनी क्लिअर करून टाकलं आहे की बाबा PCM वाल्यांना वेगळा पेपर द्यायचा आहे, त्यांचे आम्ही स्लॉट्स वेगळे ठेवू, PCB वाल्यांचे स्लॉट्स वेगळे ठेवू. काही जण म्हणतील नाही सर आम्हाला PCMB द्यायचं आहे, तर तुम्हाला दोन्ही स्लॉट्समध्ये वेगवेगळ्या वेळेस अपियर व्हावं लागेल. सो तुमचे इकडचे पर्सेंटाईल वेगळे राहतील, तिकडचे पर्सेंटाईल वेगळे राहतील. क्लिअर? सो दिस पर्टिक्युलर प्रॉब्लेम वॉज रिमूव्ड दिस इयर. सो तसा काही इश्यू राहणार नाही आहे की आता PCMBमुळे काही प्रॉब्लेम होणार आहे. हा प्रॉब्लेम मागच्या वर्षीच्या स्टुडंट्सनी फेस केलेला. ओके, सो या पॅटर्नमध्ये हे जे पर्सेंटाईल कन्सेप्ट आहे त्याच्यामुळे अजून काही प्रॉब्लेम्स आहेत का की तुम्हाला वाटेल हे अजून पण अनफेअर वाटते? तर हे अनफेअर नाही आहे. ह्या अशा पर्टिक्युलर गोष्टी खूप साऱ्या ॲडव्हान्स्ड एक्झाम्स वापरतात. जसं की तुम्ही बघितलं की पोस्ट ग्रॅज्युएशनला MBAसाठी एक एंट्रन्स एक्झाम असते IIMसाठी CAT म्हणून. त्या एक्झाममध्ये पण सेम पॅटर्न फॉलो करण्यात येतो, पर्सेंटाईल टेक्निक. त्याच्यानंतर गेट एक्झाममध्ये पर्सेंटाईल इंट्रोड्यूस झाला आहे. त्याच्यानंतर मोस्टली बऱ्याच एक्झाम्समध्ये आता पर्सेंटाईलची टेक्निक वापरतात. कारण की पर्सेंटेज वापरू शकत नाही, कारण की मार्क्स वापरू शकत नाही. का मार्क नाही वापरू शकत? मी मार्क वापरू शकत नाही कारण की 4 वेगळ्या दिवशी एक्झाम झाली. मी समजा सगळ्यांना मार्क द्यायला लागलो की ह्याला 120 मार्क, ह्याला 190 मार्क. तर मार्क्स दिले तर काय होईल की पेपरची टफनेसवरून कसं इक्वेट करणार हे 2 मार्क्स? इक्वेट मी एकाच गोष्टीने करू शकतो, पर्सेंटाईलने. क्लिअर? सो दिस इज हाऊ पर्सेंटाईल्स आर मेजर्ड इन MHT CET. आणि तुम्ही पर्सेंटाईलवरती जास्त फोकस करू नका, फोकस करा तुमच्या स्कोर्सवरती. ट्राय टू बी इन द टॉप ऑफ युअर पर्टिक्युलर ग्रुप. इट विल मेक शुअर तुमचा पर्सेंटाईल चांगला आहे. इन केस असं होऊ शकतं, इन केस तुम्हाला पेपर खूप टफ गेला तर समजून जायचं तुमचा समजा रेग्युलर मॉक टेस्टमध्ये स्कोर चांगले आहेत आणि शेवटच्या एक्झामला तुम्हाला वाटलं की थोडा पेपर टफ आहे, तर तो तुमच्यासारख्या बाकीच्या मुलांनाही टफ गेला आहे. त्याच्यामुळे तुमचा इफेक्टिवली रँक जरी खाली आला, स्कोर जरी खाली आला, तर रँकमध्ये तुम्ही अजून वरती आहे. तुमचा आधी मॉक टेस्टमध्ये 170 येत होता, बट तुम्ही अचानक CETच्या दिवशी तुमचा स्कोर 150 ड्रॉप झाला आहे कारण की पेपर टफ आला आहे. असं जर काही तुम्हाला वाटलं तर समजून जा की सगळ्यांचा स्कोर खाली आला आहे, त्याच्यामुळे तुमचा रँक तर काही हल्ला नाही आहे. त्यामुळे तुमचा पर्सेंटाईल खूप चांगला येणार आहे. तुम्ही स्कोर्स कंपेअर करू नका. असं होणार आहे, CETची एक्झाम झाली, मार्क्स येतील, आन्सर की येईल, तर काही मुलं म्हणतील आम्हाला 180 पडले, काही मुलं म्हणतील आम्हाला 170 मिळाले, काही म्हणतील आम्हाला 130 मिळाले, काही म्हणतील 140 मिळाले. बट प्रत्येकाचे ग्रुप वेगळे आहेत. ग्रुप वेगळे असल्यामुळे हा 170 आणि हा 140 कोड जास्त पर्सेंटाईलवाला आहे हे इथे कमेंट नाही करता येणार. इथे कमेंट नाही करता येणार. ते रिझल्ट्स नंतरच कळेल कारण की ह्या ग्रुपमध्ये नक्की काय लेवल ऑफ क्वेश्चन्स होते आपल्याला कंपेअर नाही करता येत. हां, एका ग्रुपमध्ये समजा एखाद्याला 180 आहेत आणि त्याच शिफ्टला त्याच डेला 170 आहेत, तर ऑब्व्हियसली 180वाला विल ऑलवेज हॅव अ हायर पर्सेंटाईल दॅन द 170 मार्क्सवाला कॅन्डिडेट. ओके, आणि जसं मी मगाशी सांगितलं की स्टुडंट्सचा जेव्हा आपण लार्ज सेट घेतो ना, 4 लाख मुलं,
त्यावेळेस हा मोठा एवढा 190, 180, 160 असा फ्लक्च्युएशन खूप रेअरली ऑब्झर्व होतो. फ्लक्च्युएशन 2-3 मार्कांमध्येच राहतो. 190, 192, 198 सॉरी 188, 195 असा छोटा छोटा फ्लक्च्युएशन राहतो जो नॉर्मलाइज करण्यात येतो. सो डोंट वरी अबाउट द पर्सेंटाईल मेथड्स, हाऊ इट इज कॅल्क्युलेटेड, जस्ट यू मस्ट नो. सो तुम्हाला मी हा व्हिडिओ अपलोड करतोय की तुम्हाला माहिती असलं पाहिजे नक्की तुम्ही काय करताय, नक्की पर्सेंटाईल काय आहे. ओके, आणि ते पर्सेंटाईल दिसायलाही चांगलं वाटतं. म्हणजे आधी कसं होतं 2018च्या आधी की एखाद्या मुलाला 110 मार्क मिळाले तर तो बाहेर जाऊन सांगताना खूप लाज वाटायची, अरे 110च मार्क मिळाले मला. बट आता ते कसं झालं, हे म्हणजे 92% किंवा 90% 93% सो आता सांगायला पण जरा बरं वाटतं ना रे, अरे 93% मिळाले. समोरच्याला वाटतं रे 93% मिळाले का 10वीसारखे, तर तसं नसतं ते. बट ठीक आहे, सांगण्यापुरतं तरी चांगलं झालं आहे त्याला की 90 to 93% आहे. आधीसारखं नाही आहे की 110 मार्क आहेत, 70 मार्क आहेत, 90 मार्क आहेत. सो असा सीन नाही राहिला. ओके, सो इट इज अ गुड साईन. बट प्रिपेअर वेल, मेक शुअर तुम्ही तुमच्या शिफ्टमध्ये यू विल टॉप दॅट पर्टिक्युलर स्लॉट इन ऑर्डर टू गेट 100%, अँड इट इज व्हेरी मच पॉसिबल. 100% जेवढे शिफ्ट्स असतील तेवढे 100% असतील. इनफॅक्ट त्याच्यापेक्षा जास्त पण असू शकतात, कारण की 4 शिफ्टमध्ये समजा टॉपर 2-2 असतील तर 100%चे मिळतील तुम्हाला लोक. ओके, सो दिस इज हाऊ पर्सेंटाईल बेसिकली वर्क्स इन MHT CET ॲज वेल ॲज इन मेनी अदर एक्झाम्स. एक्झॅक्ट नॉर्मलायझेशन काय कसं होतं त्याच्या डिटेलमध्ये मी जाणार नाही आहे. मला जस्ट तुम्हाला एक रफ आयडिया द्यायचा होता हाऊ थिंग्स वर्क इन पर्सेंटाईल सिस्टम. ओके, सो इन द नेक्स्ट व्हिडिओ, पुढचा जो मी व्हिडिओ बनवणार आहे असा, त्याच्यामध्ये मी तुम्हाला पर्सेंटाईल्स सांगणार आहे की CET, COEP, VJTI, ICT अशा टॉप कॉलेजेससाठी काय काय पर्सेंटाईल असले पाहिजे. क्लिअर?